गुड आफ्टरनून स्टुडंट. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये मैदान या भूरूपाविषयी त्याच्या वैशिष्ट्याविषयी आपण माहिती पाहत होतो. तर साधारणतः मैदानाच्या वर्गीकरणामध्ये साधारणतः आपण काल मैदानाचं जे वर्गीकरण आहे साधारणतः दोन प्रकारामध्ये केल्या जातो. पहिला आहे रचनात्मक मैदाने आणि त्यानंतर आहे संचयन कार्यामुळे जे बाह्य शक्तीचे जे कारक आहेत त्यांच्या संचयन कार्यामुळे जे मैदाने तयार होतात त्याला संचयन कार्यामुळे निर्माण झालेली मैदाने असं साधारणतः म्हटले जाते. तर मैदानाचे जे वर्गीकरण बघितलं त्यामध्ये साधारणतः जे रचनात्मक मैदाने आहेत तर रचनात्मक मैदानामध्ये कशाचा समावेश होतो तर जे महासागर आहेत महासागरांच्या म्हणजे संचयन कार्यामुळे म्हणजे महासागराला जेव्हा महासागराच्या किनारा काही काळाकरिता किंवा कालावधीनंतर तो खाली खचतो म्हणजे हे कशामुळे होतं साधारणतः तर ते भूगर्भातील ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती जर त्या शक्तींचे कार्य जर सुरू झाले अशा वेळेस काय भूरूप म्हणजे पृथ्वीवर अनेक प्रकारची भूरूपांची निर्मिती झालेली आहे. त्यातलाच एक भाग तर एखाद्या वेळेस काही म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे एखादा समुद्र किनारा खचला आणि त्या ठिकाणी मग साधारणतः कठीण आणि जे नरम असे मऊ खडक असतात त्या खडकावर क्षरण कार्य जर सुरू झालं तर अशा वेळेस काय तर ते साधारणतः आपल्याला जे कठीण खडक असते त्याची झीज जास्त होत नाही आणि अशा वेळेस त्याला काय बेल्टेड कोस्टल प्लेन आपण म्हणजे हे कुठं होतं साधारणतः जे महासागर आहेत महासागराच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. मग आहे संचयन कार्यामुळे निर्माण होणारे मैदान. तर याच्यामध्ये साधारणतः जे काही बाह्य शक्तीचे कारक आहेत त्यांच्या संचयन कार्यामुळे जे मैदाने तयार होतात त्यांना संचयन कार्यामुळे निर्माण झालेले मैदान म्हणतात. याच्यामध्ये नदी हिमनदी वारा वगैरे जे आहेत ते बाह्य शक्तीचे कारक आहेत त्यांचा यात समावेश होतो. तर मग जे संचयन कार्यामुळे निर्माण होणारे जे मैदान आहे त्याच्यामध्ये साधारणतः गाळाची मैदाने पूर मैदाने किंवा त्रिभुज प्रदेश ही फार महत्वपूर्ण आहेत. त्याचा आपण एक एक पॉइंट नुसार आपण इथे विश्लेषण करू. मैदानाचे वर्गीकरण. टॉपिक काय आहे मैदानाचे तर मैदानाचे जे वर्गीकरण आहे याच्यामध्ये साधारणतः जे संचयन कार्यामुळे निर्माण होणारे जे मैदाने आहेत त्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या मैदानामध्ये साधारणतः पहिला आहे गाळाची मैदाने नंतर आहे पूर मैदाने किंवा यालाच पूरतट म्हणतो आणि तिसरा आहे त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा. त्रिभुज प्रदेशाला डेल्टा म्हणतो. तर या डेल्टाचा सुद्धा मैदानांमध्ये समावेश होतो असं शास्त्रज्ञाचा मत आहे. तर साधारणतः गाळाचे मैदान यालाच ॲल्युव्हियल प्लेन्स असे म्हणतो. तर भूपृष्ठावरून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत तर भूपृष्ठावरून वाहणाऱ्या नद्यांचं जेव्हा संचयन ही सर्वात शेवटची स्टेप आहे संचयन कार्य नदीचं जे संचयन कार्य म्हणतो तिचे जे तीन अशा ज्या अवस्था आहेत बाल्यावस्था तरुणावस्था आणि वृद्धावस्था
तर त्या वृद्धावस्थेमध्ये ती संचयन कार्य करत असते आणि या संचयन कार्यामुळेच गाळाची मैदान निर्माण झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये साधारणतः म्हणजे जगातील जे काही गाळाची मैदाने आहेत किंवा जगातील जे काही नदीने जे संचयन कार्य केलेले आहे आणि गाळाची मैदान तयार केलेले आपण पाहायला मिळते. मग याच्यामध्ये साधारणतः पहिला आहे पर्वतपदीय मैदाने. पर्वतपदीय मैदाने, गाळाच्या मैदानामध्ये पर्वतपदीय मैदाने. पर्वतपदीय मैदाने, तर पर्वतपदीय मैदाने का म्हणतो आपण यांना, तर हे पर्वतांच्या पायथ्याशी अगदी नदीने जे संचयन कार्य केलेले आहे त्या संचयन कार्यामुळे निर्माण झाले असल्या कारणाने यांना आपण पर्वतपदीय मैदाने असं आपण म्हणतो. तर मग नदी जेव्हा तरुणावस्थेमध्ये असते तर त्या ठिकाणी पर्वतावरून जर एखादी नदी वाहत येत असेल तर ती सर्वात जास्त आपलं काय करतं, शरण कार्य जास्त करतं. म्हणजे ती स्वतः आपल्या दर्या करते, तिचा वेग जास्त असतो, त्याच्यामुळे ती सर्वात जास्त शरण कार्य करते. आणि मग जेव्हा ती पायथ्याशी येते, पायथ्याशी आल्याबरोबर तिचा वेग अतिशय मंदावतो आणि या वेग मंदावल्यामुळे ती जे आपल्यासोबत जो गाळ वाहून घेऊन येत असते ते गाळ त्या पर्वताच्या पायथ्याशी विस्तृत स्वरूपाने असं पूर्णतः फैललेलं असं ते साचतं आणि त्याला नदीचे आपण संचयन कार्य असे म्हणतो. आणि हा गाळ साधारणतः सर्वत्र पसरून तो साचतो. कालांतराने तिथे फार विस्तृत आणि अवाढव्य असे मोठमोठे मैदाने तयार होतात. म्हणून यालाच काय पर्वतपदीय. आणि हे कुठे होतं, पर्वताच्या पायथ्याशी. बरोबर आहे, कारण जी तरुणावस्थेमध्ये नदी आपल्यासोबत फार मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन येते आणि ते गाळ आपल्या पर्वताच्या पायथ्याशी ती म्हणजे तिथून मग ती मैदानामध्ये प्रवेश करत असल्या कारणाने तिचा वेग मंदावतो आणि सर्वत्र असं तो गाळ साचल्या जातो आणि त्यापासून पर्वतपदीय मैदाने तयार होतात असा शास्त्रज्ञांचं मत आहे. मग दुसरं आहे पूर मैदाने. हे पर्वतपदीय मैदाने आणि दुसरं आहे पूर मैदाने. कशाची उदाहरण आहे, हे गाळाची जी मैदाने आहेत, जगातील जे काही गाळाचे मैदाने आहेत ते सर्वसाधारणतः नदीचं जे संचयन कार्य आहे त्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेले मैदाने आहेत. दुसरं आहे पूर मैदाने. पर्वतपदीय मैदाने साधारणतः हे पर्वताच्या पायथ्याशी आणि ज्या ठिकाणी पर्वतामधून जेव्हा नदी वाहते तेव्हा हे घडत असते. परंतु पूर मैदान हे तर ऑलरेडी पठारावर किंवा काही अंशी मैदानावर जेव्हा नदी आपलं वहन कार्य म्हणजे जेव्हा ती आपल्या मैदानामधून वाहत असते त्यावेळेस पावसाळ्यामध्ये असो किंवा म्हणजे जेव्हा नदीला पूर येतात, साधारणतः भारतातील नद्यांना हे पावसाळ्यामध्ये म्हणजे ज्या पठारावरून वाहतात त्या नद्यांना साधारणतः पावसाळ्यामध्ये पूर येतो. फक्त ज्या हिमालयामधून उगम पावतात त्या नद्यांना वर्षभर पाऊस असतो, त्याच्यामुळे त्या पावसाळा किंवा उन्हाळ्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम पडत नाही. परंतु पठारावरील ज्या नद्या आहेत ह्या साधारणतः पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहतात, अन्यथा त्या कोरड्या असतात. तर पूर मैदान काय, तर जेव्हा नदीला महापूर येतो किंवा फार मोठ्या प्रमाणात पूर येतो तर ते पूर आलं तेव्हा नदी जेव्हा वाहत असते, पूर आल्यानंतर तिच्यासोबत जो गाळ येतो तो गाळ साधारणतः नदीच्या
म्हणजे संचयन कार्यामध्ये नदीच्या साधारणतः दोन्ही बाजूला असा तो गाळ पूर आल्यामुळे तो नदीच्या दोन्ही भागांवर दोन्ही तीरांवर तो साचतो आणि त्यापासून विस्तृत असे मैदाने तयार होतात, त्याला पूर मैदाने असे म्हणतात, बरोबर आहे. तर अशी मैदाने होयांगो नदी वगैरे जे आहे, गंगा नदी, होयांगो नदी, त्या ह्या मोठमोठ्या नद्यांनी असे पूर मैदाने तयार केलेले आहेत. अमेरिकेतील मिसिसिपी नदी झाली किंवा उत्तर भारतातील नद्यांच्या खोऱ्यात, तसेच चीन मधील बहुतेक नद्यांच्या काठावर अशी मैदाने तयार झालेली आहेत. कुठे? अमेरिकेतील मिसिसिपी नदी, भारतातील उत्तर भारतातील ज्या नद्या आहेत त्या नद्या आणि चीन मधील नद्यांच्या तीरावर अशा प्रकारचे मैदाने तयार झालेले आहेत असे पाहायला मिळते. आणि त्यानंतर आहे त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सुद्धा आहे. नदीचं जे संचयन कार्य आहे त्या संचयन मुळे निर्माण झालेला आहे. तर त्रिभुज प्रदेश कुठे कुठे पाहायला मिळतात? ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते. तर साधारणतः नदी जेव्हा आपल्या शेवटच्या स्टेजवर असते, म्हणजेच ती वृद्धावस्थेमध्ये असते, त्यावेळेस तिचा वेग अत्यंत मंद असा असतो आणि साधारणतः ती समुद्राला त्यावेळेस जाऊन मिळते. परंतु तो जो काय गाळ आहे तर त्या समुद्र आणि नदी ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी सर्व दूर अशा प्रकारे तो गाळ तो संचयित होतो किंवा तो साचतो आणि त्यापासून त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. हे सुद्धा संचयन कार्यामुळे निर्माण झालेलं मैदान आहे. आणि या त्रिभुज प्रदेशाला डेल्टा असं म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. डेल्टा म्हणतो याचं कारण या डेल्टा सारखा याचा आकार असतो. म्हणजे ही नदी इकडून येतं आणि या ठिकाणी ती समुद्राला मिळते, त्या ठिकाणी विस्तृत दोन्ही बाजूला मैदानांची निर्मिती होते, म्हणून यांना त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. तर त्रिभुज प्रदेश मध्ये साधारणतः त्रिभुज प्रदेश जे आहे ते साधारणतः भारतातील गंगा नदी, अमेरिकेतील मिसिसिपी नदी आणि नाईल नदी, पो नदी, होयांगो नदी इत्यादी नद्यांनी आपल्या मुखाजवळ फार मोठमोठे डेल्टाज तयार केलेले आहेत. आणि या डेल्टाची जी उंची आहे, साधारणतः आपण मैदानांची जी व्याख्या बघितली त्यामध्ये आपण बघितलं की साधारणतः 300 मीटर पर्यंत ज्यांची उंची आहे आणि विस्तृत असा सर्वत्र सपाट असा विस्तृत पसरलेला आहे, अशा भूभागाला मैदान असं म्हणतो आपण. ही व्याख्या बघितलेली आहे. परंतु जो डेल्टा आहे त्या डेल्टाची जी समुद्र सपाटीपासून उंची जी आहे केवळ 15 मीटर पर्यंत असते. तर हे झालं संचयन कार्यामुळे निर्माण होणारे मैदाने. याच्यानंतर आपण हिम नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे जे मैदान आहेत त्याच्याविषयी आपण माहिती बघू. आपण इथे थांबू. ओके, थँक्यू.